कल्पना करा, तुम्ही एका गावात पोहोचताय. आजूबाजूला पाहता. ना घरांची छप्पर दिसत आहेत, ना इमारती, ना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भिंती. सगळीकडे फक्त जमिनीवर छोटे छोटे चौकोन खड्डे. पहिल्यांदा वाटेल येथे काहीच नाही. पण सत्य असे आहे की या खड्ड्यांच्या खाली हजारो लोकांचं पूर्ण आयुष्य चालू आहे. हो मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जमिनीखाली वसलेले एक अद्भुत गाव, जे विज्ञान, निसर्ग आणि माणसाच्या बुद्धीचा अप्रतिम संगम आहे. हे गाव आहे चीनच्या उत्तर भागात, विशेषतः लोयस पठार या प्रदेशात. हा भाग मऊ मातीसाठी प्रसिद्ध आहे. ही माती इतकी मजबूत आहे की तिच्यात खोदलेली घरे शेकडो वर्ष टिकून राहतात. येथे राहणाऱ्या लोकांनी या मातीचा उपयोग करून जमिनीखाली घरे तयार केली आहेत. आता मोठा प्रश्न, लोक जमिनीखाली का राहू लागले? उत्तर आहे, निसर्गाशी लढण्यासाठी नाही, तर निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी. या भागात उन्हाळ्यात तापमान 40 अंशापर्यंत जातं. हिवाळ्यात तापमान 0 अंशाखाली घसरतं. वादळ आणि धुळवादळ वारंवार होतं. मग उपाय काय? माती. माती नैसर्गिकरित्या उष्णता आणि थंडी दोन्हीही रोखते. म्हणजे उन्हाळ्यात घर थंड, हिवाळ्यात घर उबदार. ना AC, ना हीटर, ना जास्त विजेचा खर्च. चला, आता आपण एका अशा घरात जाऊया. घरात शिरताना कमानीदार दिसतं. आत गेल्यावर मोठी बैठक, स्वयंपाकघर, झोपण्याच्या खोल्या, भिंतीवर नक्षीकाम. घर साधारणतः 6 ते 7 मीटर जमिनीखाली असतं. प्रकाशासाठी व छोटेसे उघडे अंगण आणि हवेसाठी नैसर्गिक वायुविजन. घर साधं पण अतिशय आरामदायी. मित्रांनो, ही कल्पना कालपरवाची नाही. इतिहास सांगतो की ही भूमिगत घरे सुमारे 7,000 वर्षापासून वापरात आहेत. राजे बदलले, युद्ध झाली, संस्कृती बदलल्या, पण ही घरे मात्र आजही उभी आहेत. हे सांगत आहेत की ही फक्त घरे नाहीत, तर जगण्याची पद्धत आहे. आज चीनमध्ये आकाशा एवढ्या उंच इमारती आहेत, स्मार्ट सिटी आहेत, तरीही अनेक लोक जमिनीखाली घर सोडत नाहीत. आज संपूर्ण जग सस्टेनेबल हाऊसिंगबद्दल बोलत आहे, पण हे गाव ते हजारो वर्षापासून काम करत आहे. कमी साधनांचा वापर, निसर्गाशी सुसंगत जीवन, कमी प्रदूषण. हे गाव आपल्याला शिकवतं की भविष्य शोधायचं असेल तर कधी कधी भूतकाळाकडे पाहावे लागते. मित्रांनो, जमिनीखाली वसलेले हे गाव आपल्याला एक प्रश्न विचारते. आपण प्रगती करतोय की फक्त उंच इमारती बांधतोय? कारण खरी प्रगती निसर्ग जिंकण्यात नाही, तर निसर्गासोबत जगण्यात आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ विचार करायला भाग पाडणारा वाटत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला अशा घरात राहायला आवडेल का? धन्यवाद.